पैशाच्या समस्यांसाठी तुला हं, हा अतिशय काम देतो आणि हं, हं. खूप छान क्रिस्टल आहे. खूप अट्रॅक्टिव्ह क्रिस्टल हो, आहे. ठीक आहे. बरोबर. ह्याने निश्चित खूप लोकांना अनुभव आहे. हं, हं. तुमचं इन्कम सोर्स वाढलेला आहे. हं, हां. फक्त मी म्हटलं तसं क्रिस्टल ओरिजिनल असावा, तुला हं. लाभतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुझे अडकलेले पैसे सुद्धा तुला हे मिळवून देतात. ग्रीन एव्हेंच्युरियन हा तुझ्या थ्रोट चक्रावरती काम करतो. ठीक अच्छा. आहे. हं, तुझं थ्रोट चक्र डिस्टर्ब आहे म्हणून तुला थायरॉइड आहे. ठीक हं. आहे. मग हा तुझं ते क्लिअर करण्यासाठी निश्चित मदत करेल. म्हणून हे हे जर तुम्ही घराच्या बाहेर लावलं, त्याने निश्चित तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूत प्रवेश होऊ शकत नाही. गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेमवरती कोणते क्रिस्टल वापरावे? गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुला कसं आहे प्रिया, आपले जे 7 चक्रास आहेत ना, हं, हं. याच्यावरती क्रिस्टल बेसिकली काम करतात. हं, हं. जो तुझा 7 चक्रा डिस्टर्ब आहे किंवा ब्लॉक आहे. आता 7:30च्या काळामध्ये लोकांना भरपूर त्रास होतात. तर हा त्रास कमी करण्यासाठी आपण कोणते क्रिस्टल्स वापरावे? जेव्हा मी पत्रिका पाहते, जेव्हा मी विचारते, की तुमचं पोट दुखतं का? तुम्हाला हं, पोटाचे काही त्रास आहेत का? पोटाची काही सर्जरी झाली आहे का? हं, हं. इथपर्यंत लक्षात येतं हां. आणि हं, त्यानंतर आपण जेव्हा हे दिलेलं आहे हं. पाणी पिण्यासाठी किंवा तर मग ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन कमी होण्यासाठी कोणते क्रिस्टल वापरावे? नमस्कार उआपो मंडळी, मी प्रिया पाटील तुमचे आजच्या या नवीन उआपोमध्ये स्वागत करते. तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत क्रिस्टल्स नेमके कसे काम करतात, कोणकोणत्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात, ते आपण कसे चार्ज करावे, आपल्या एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून आपण क्रिस्टल्स कसे वापरावे, या सर्व क्रिस्टल संबंधित सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत न्यूमरॉलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजर आणि ज्योतिष पंडित सौ स्नेहल वैद्य यांच्याकडून. मॅडम सोबत वास्तुशास्त्रासंबंधी प्रत्येक विषयावरती आपण स्पेसिफिक डेडिकेटेड व्हिडिओज बनवले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते तुम्ही नक्की पहा. तुमचे काही वास्तुसंबंधित प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्समध्ये नक्की विचारा. जेणेकरून येणाऱ्या वास्तुशास्त्राच्या प्रश्नोत्तराच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरे नक्की देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग टॉपिकला सुरुवात करूया. मॅडम, आमच्या उआपो यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रिया. मलाही खूप आवडेल तुला नवीन-नवीन वेगवेगळी माहिती सांगायला. नक्कीच मॅडम, आणि आम्हाला तुमच्याकडून आज क्रिस्टलबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे आणि आशा आहे की आमच्या प्रेक्षकांना देखील याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तर मॅडम, मला सुरुवात या प्रश्नापासून करावीशी वाटते की क्रिस्टल म्हणजे नेमकं काय? क्रिस्टल म्हणजे प्रिया असा धातू, की जो नॅचरल फॉर्ममध्ये येतो. हं, हं. हं. जे खाणींमध्ये सापडतात, समुद्रामध्ये सापडतात हां. हे नॅचरल फॉर्ममध्ये असतात. हे कोणीही बनवत नाही. फक्त काय केलं जातं, की त्याला एक शेप दिला जातो. हं, हं. हे नॅचरल फॉर्ममधलेच त्याला शेपमध्ये आणलं जातं आणि मग तो क्रिस्टल तयार होतो. हं. अच्छा. हां. आणि क्रिस्टल्स हे परदेशांमध्ये बऱ्याचदा आपल्याला मिळतात आणि ह्याचा अवेअरनेस तिकडे जास्त होता. आता इंडियामध्ये तो हळू-हळू येतो आहे, कारण सगळ्यांना तसे अनुभवही छान येतायत. त्या अनुभवांबद्दल देखील अधिक आपण जाणून घेऊच. नक्कीच, नक्कीच. पण मॅडम, आम्हाला सांगा क्रिस्टल किती प्रकारचे असतात? क्रिस्टल हजारो प्रकारचे आहेत. अच्छा. आपण हं. एक 100 क्रिस्टलपर्यंत काम करतो आहोत आत्ता तरी हं, आणि हं. त्याचेही खूप छान रिझल्ट्स आहेत. अच्छा. हं, तर मग आपण प्रत्येक हं, प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून क्रिस्टल कसे काम करतात, हं. याबद्दल अधिक जाणून घेऊ. नक्कीच. कसं आहे प्रिया, आपले जे 7 चक्रास आहेत ना, हं, हं. याच्यावरती क्रिस्टल बेसिकली काम करतात. हं, हं. जो तुझा 7 चक्रा डिस्टर्ब आहे किंवा ब्लॉक आहे, तो ॲक्टिव्ह करणं यासाठी क्रिस्टल तुला निश्चित मदत करतो. अच्छा. तुझ्या कामांमध्ये अडचणी येणं, आपण म्हणतो ना, "अरे मी इतकी मेहनत करतेय, इतकी मेहनत करते, मग का प्रॉब्लेम येतोय? किंवा मी का मागे पडतेय?" हं. बरोबर? मी तर तेवढंच देतेय, मग हो. मी का मागे पडते? कुठलं तरी तुझं अ, 7 चक्रासपैकी एक चक्रा ब्लॉक असतं. त्यामुळे तुला असे वेगळे-वेगळे अनुभव येतात. कधी-कधी आपण मेंटली टेन्शनमध्ये, डिप्रेसमध्ये असतो, बरोबर? हो. त्याचेही तुमचे 7 चक्रास जे आहेत, त्याचं त्याच्यावरती अशा पद्धतीने वर्क होत असतं ना, की एखादं जरी तुझं डिस्टर्ब झालं ना, की मग तुला त्या प्रकारचे अनुभव येतात. हं. असं आहे. बरोबर आहे. म्हणजे एखादा चक्र आपला ब्लॉक असेल, तर हं. त्याप्रमाणे आपल्याला ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. निश्चित. बरोबर. तर आता आपण जाणून घेऊया, हं, की हं. बऱ्याच जणांना मानसिकरित्या हं. खूप त्रास होत असतात. बरोबर. म्हणजे स्ट्रेस येणं, अँक्झायटी येणं हं, किंवा मेंटली लो वाटणं, हं, डिप्रेशन येणं. हं. तर ह्यावरती कोणता क्रिस्टल वापरावा? हां. आजकाल हे खूप वाढलेलं आहे.
ओव्हर थिंकिंग हो. म्हणजे मी आज ऑफिसमध्ये जेव्हा जाते त्यावेळेस त्यापैकी जवळ-जवळ 50% लेडीजचं हेच आहे, की मला रात्री झोप येत नाही. बरोबर. खूप विचार असतात डोक्यामध्ये. ठीक आहे. ओव्हर थिंकिंग ह्या खूप गोष्टी आजकाल वाढत चाललेल्या आहेत. ठीक आहे. तर ह्या नक्कीच क्रिस्टल्सनी तुझ्या कमी होऊ जातात. तर मग ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन कमी होण्यासाठी कोणते क्रिस्टल वापरावे? सांगते. हे बघ, हे जे स्मोकी क्रिस्टल येतं, हं, हं. स्मोकी क्वार्ट्ज ठीक ओके. आहे. ह्याचं ब्रेसलेट तू यूज केलं हं, हं. किंवा हे टंबल येतं. ओके. हे तू उशीखाली जरी ठेवलं, तरी निश्चित तुला उत्तम झोप लागणार आहे. ओव्हर थिंकिंग कमी होणार आहे हं, हं. आणि शांत झोप लागणं जो प्रकार आहे ना, हा तुला निश्चित मिळतो. हो. अजून एक आहे, की कसं आहे बघ, आपण डिप्रेशन होत येतं आणि खूप ओव्हर थिंकिंग वाढतं. हा जो क्लिअर क्वार्ट्जचा क्रिस्टल आहे, हं, ठीक हं. आहे. याच्या वापराने सुद्धा तुला खूप शांत झोप लागते आणि जे काही थॉट्स तुझ्या नेगेटिव्ह बघा ओव्हर थिंकिंग जेव्हा तू करते, नेगेटिव्ह थॉट्स जास्त येतात, बरोबर? हं. हे पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करतात अच्छा. क्रिस्टल्स. हं, हे हं. आहे. म्हणून तुम्ही हे जर वापर जर केलात, तर निगेटिव्हिटीकडनं पॉझिटिव्हिटीकडे नक्की तुम्ही जाऊ शकता. अरे वाह! खूप छान. स्मोकी आणि क्लिअर क्वार्ट्ज हे तुला शांत झोप देणार आहेत. हं. आणि डिप्रेशन, एन्झायटी तुझी कमी करणार आहेत. बरं. एक उदाहरण सांगते. माझ्याकडे एक जण आले होते. अ, त्यांच्या मिसेसना असा प्रॉब्लेम इतक्या हुशार व्यक्तिमत्व, हं, कॉलेजमध्ये त्या प्रिन्सिपल होत्या हं. आणि प्रचंड अभ्यास आणि इतक्या हुशार होत्या ना, की कुठलाही प्रश्न तो विचारला ना, त्या सडनली विचार कर ना कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि आपण म्हणू ना, की इतकं बुद्धिमान व्यक्तिमत्व होतं ना, पण आज जेव्हा ते माझ्याकडे आले, त्यावेळेस त्या डिप्रेशनमध्ये आणि त्या गोळ्या सुरू होत्या त्यांना आणि वेडीवाकडी बडबड करणं आणि चिडचिड होणं, ह्या गोष्टी खूप होत होत्या. रात्रभर त्यांना झोप लागायची नाही. बापरे! मग ते सर जेव्हा माझ्याकडे आले, मी त्यांना मोती दिले हं, हं. आणि हा क्लिअर क्वार्ट्ज आणि हा स्मोकी क्वार्ट्ज अच्छा. हे फक्त त्यांना मी वापरण्यासाठी दिले. त्यांना ह्या टंबल्सचं पाणी पिण्यासाठी दिलं. हं, हं. त्या आज व्यवस्थित आहेत आणि उत्तमरित्या काम करत आहेत. खूप छान. आता बरेच जण म्हणतात, हं. की बाबा क्रिस्टल घालून आपण थोडीच आपलं नशीब बदलू शकतो. असं बऱ्याच जणांचा म्हणजे विश्वासच नसतो. हं. ते म्हणतात, की फक्त कर्म करा, सगळ्या गोष्टी होतात. हं. तर खरंच क्रिस्टल घालून आपण आपल्या मार्गातले अडथळे दूर करू शकतो का? अ, हो, नक्कीच दूर होतात आपल्या मार्गातले अडथळे. कसं आहे प्रिया, एखादा चक्र तुझं जेव्हा ब्लॉक असतं ना, हं, हं. त्यामुळे तुला मार्गात अडथळे येत असतात. अच्छा. तर ते चक्र क्लिअर करण्याचं काम आपले क्रिस्टल करतात. ओके. हां. मग त्यामुळे काय होणार आहे, तुला एखाद्या विशिष्ट कामासाठी जो वेळ लागणार आहे, त्याचं निश्चितच प्रमाण कमी होणार ना, कमी वेळात तुझं काम कंप्लीट होणार आहे. कारण तो बरोबर. ब्लॉकच आपण काढलेला आहे. हं, बरोबर? हं. हा क्रिस्टल वर्क तसा करतो, की तुझं जे काही ब्लॉकेजेस असतील चक्रासचे, ते क्लिअर करून टाकतात. अच्छा. हं. म्हणजे ब्लॉक चक्र ॲक्टिव्हेट करण्याचं काम क्रिस्टल करतं. निश्चित, निश्चित. ओके. हो. तर आता समजा नात्यांमध्ये जर दुरावा येत असेल, जसं की नवरा-बायकोंमध्ये हो. सतत खटके उडत असतील, एकमेकांसोबत पटतच नसेल, हं. तर अशा वेळी त्यांनी कोणते क्रिस्टल वापरावे? हां. नातं कोणतंही असू बघ, हं, हां. हं. भावा-बहिणीचं असू दे, नवरा-बायकोचं असू दे, आई-मुलाचं असू दे. आजकाल मी बघते ना, तर मला खूप लोकं सांगतात, की मुलाचं आणि आईचं पटत नाही, हो. मुलाचं आणि बाबाचं पटत नाही. बरोबर? हं. तर नातेसंबंध तुझे चांगले होण्यासाठी तुला रोज क्वार्ट्ज हे सर्वात बेस्ट क्रिस्टल आहे. अच्छा. ठीक आहे. हं, हं. याच्यामुळे कुठलेही गैरसमज असो किंवा पती-पत्नींमध्ये वादविवाद असो, दुरावा असो, हं. याने निश्चित कमी होतो. रोज क्वार्ट्जचा हा जिओड येतो. हं, हं. हा आपण साउथ वेस्टच्या कॉर्नरला ठेवायला सांगतो. अच्छा. यामुळे दोघांमधले तणाव नक्कीच कमी होतात हं, हं. आणि ब्रेसलेट फॉर्ममध्ये आपण घालण्यासाठी देतो. ओके. ठीक आहे. आजकाल कसं झालंय, बऱ्याच लोकांना घालायला ते हाताला नको वाटतं. हो, बरोबर? बरोबर. मग अशा वेळेला आपण काय करतो, या टंबल स्वरूपात क्रिस्टल देतो आणि याचं फक्त पाणी पिण्यासाठी सांगतो. ह्याला प्रत्येक क्रिस्टलला चार्ज करणं खूप गरजेचं आहे. हं, हं. ह्याला आपण प्रत्येक क्रिस्टलला कमांड्स देतो. हं, हं. त्यानुसार हे क्रिस्टल वर्क करतात. नाहीतर अच्छा. कुठलाही क्रिस्टल तुझं काम करणार नाही. म्हणजे क्रिस्टल वापरण्यापूर्वी हं. तो चार्ज करणं ही गरजेचंच आहे. हो, निश्चित. तुला काय हवंय हे जर ह्याला कळलंच नाही, तर हं. तो काय काम करणार? बरोबर? बरोबर. त्यामुळे प्रत्येक क्रिस्टलला ॲक्टिव्ह करणं हे खूप गरजेचं असतं. हं. हं. हो. माझ्या ऑफिसमध्ये दोघं नवरा-बायको आले होते. बरं. आणि माझ्यासमोरच भांडत होते. त्यावेळेस मी त्यांना म्हणलं, की तुम्ही एकमेकांना संधी देऊ नका. हं, हं. तुम्ही मला एक संधी द्या. आपण हे सगळं छान
पूर्ववत आणू. हम्म. म्हणजे ना प्रिया, की हे जे क्रिस्टल्स आहेत इतकं वर्क करतात ना, ते दोघं जण माझ्याकडे या कारणासाठी आले होते, की आम्हाला दोघांना डिव्होर्स घ्यायचा आहे आणि आम्हाला सेपरेट राहायचंय. ठीक आहे. म्हणजे एकदम टोकाचा निर्णय घेऊनच आले होते. एक्झॅक्टली. अच्छा. आम्हाला एकमेकांबरोबर राहायचं नाहीये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांना हे क्रिस्टल दिलेलं आहे, रोज क्वार्ट्ज त्यांना मी आत्ता म्हटलं तसं साउथ वेस्टला ठेवायला दिलं हम्म. आणि हातात धारण करण्यासाठी दिलं, प्लस पाणी पिण्यासाठी पण दिलं. हं. ते इतक्या दोघांचा बॉन्ड घट्ट झाला, इतकं छान त्यांना नंतर बाळ झालेलं आहे अरे वा. आणि आता दोघं खूप छान आनंदी आणि हॅपी लाईफ जगत आहे. म्हणजे सुखी संसार चालू आहे तो. अगदी, अगदी, अगदी. खूप खूप छान. छान. डिव्होर्सच्या सगळ्या गोष्टी आपण या रिटर्न आणू शकतो. एवढं या क्रिस्टल्समध्ये पॉवर आहे. बरोबर. आता बऱ्याच जणांना आरोग्याच्या तक्रारी असतात. म्हणजे त्या सतत आजारी पडणं, काही ना काहीतरी आजारपण घरात सातत्याने सुरू असतं. हं. तर अशावरती कोणते क्रिस्टल वापरणे योग्य आहे? तुझा त्रास कोणता आहे? हं. हे खूप महत्वाचं आहे. तुला त्रास म्हणजे आता मी म्हटलं तसं 7 चक्रानुसार आपले आजार पण ठरतात हां. हं, हं. आता सपोज एखाद्याचं पोट खूप दुखतंय. मग मग त्यासाठी सिट्रिन आम्ही देतो. अच्छा. सिट्रिन जेव्हा तुम्ही ह्याचं जेव्हा पाणी पिता, हं, हं. त्यावेळेस पोटाशी रिलेटेड सगळे त्रास आहेत, हे तुमचे कमी होतात. ओके. हां. जेव्हा मी पत्रिका पाहते, जेव्हा मी विचारते, की तुमचं पोट दुखतं का? तुम्हाला हं. पोटाचे काही त्रास आहेत का? पोटाची काही सर्जरी झाली आहे का? हं, हं. इथपर्यंत लक्षात येतं हां. आणि हं. त्यानंतर आपण जेव्हा हे दिलेलं आहे हं. पाणी पिण्यासाठी किंवा हातात घालण्यासाठी जेव्हा आपण देतो, हं. त्यावेळेस ह्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो. सिट्रिन क्रिस्टलनी तुमचे पोटाचे त्रास पूर्णपणे संपतात. अरे वाह! तर मग हे क्रिस्टल्स कसे सजेस्ट केले जातात? हं. म्हणजे न्यूमरोलॉजीनी की कुंडली बघून? हे बघ, कुंडलीतून सुद्धा आम्ही बघून तुम्हाला सांगू शकतो. हं. पण जेव्हा क्लायंट माझ्या समोर आहे, तो जेव्हा स्वतः सांगतो, की मला अतिशय डिप्रेशनमध्ये मी आहे. हं. माझं पोट खूप दुखतं मॅडम. मला कायम अंगदुखीचा त्रास आहे. तर मग त्यावेळेस आम्हाला हे क्रिस्टल्स द्यावे लागतात. ठीक आहे. वेगळ्या-वेगळ्या फॉर्ममध्ये असतात ते. हं. काही लोकांना मनी प्रॉब्लेम्स असतात. ठीक आहे. बरोबर. त्यासाठी पण वेगळे क्रिस्टल्स आहेत. अच्छा. त्यानुसार प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेमनुसार वेगळे-वेगळे क्रिस्टल येतात. त्यानुसार आपण ते सजेस्ट करतो. बरोबर. आता समजा संधीच्या दृष्टीने जर आपण क्रिस्टल्स पाहिले, हं. की आता एखादं आपण काम करतोय, एखादा एक्झॅक्ट. नवीन बिझनेस स्टार्ट करतोय, हं. तर अशा वेळी कोणते क्रिस्टल वापरावे जेणेकरून प्रगती उत्तरोत्तर होईल, हं. जॉबमध्ये चांगली इन्कम यावी, चांगला पैसा यावा, या दृष्टीने आपण कोणते क्रिस्टल वापरावे? हे बघ, अपॉर्च्युनिटीसाठी तुला टायगर्स आय म्हणून जो क्रिस्टल येतो, हं, हा हं. तुला उत्तम अपॉर्च्युनिटी देतो. बरं. ठीक आहे. हा जेव्हा तू धारण करते, हे बघ बऱ्याचदा असं आपण बघतो, की खूप प्रयत्न करत असतात, पण योग्य संधी मिळत नाही. हो. राइट? या क्रिस्टलमुळे तुला निश्चितच चांगली संधी मिळते आणि तुझी ग्रोथ होते. अजून एक तुला सांगते, जेव्हा हे टायगर्स आय तू यूज करते ना, हं, हं. त्याबरोबर एक आपलं क्लिअर स्टोनचं पण क्रिस्टल येतं. हं, हं. क्लिअर स्टोनचं सुद्धा तू जर ब्रेसलेट वापरलंस, म्हणजे थोडक्यात काय आहे, काही गोष्टी क्लिअरिटीकडे जातात. बरोबर. बरोबर. बऱ्याचदा असं असतं, मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय. म्हणजे आपण म्हणतो ना, आवड तुमची डिस्ट्रिब्यूट होत असते. मला सगळीकडेच आवडतंय. मग मी काय करू? हं. किंवा अशा वेळेस फोकस राहत नाही आपण. एक्झॅक्टली. मग अशा वेळेस क्लिअर स्टोन तुला खूप छान मदत करतो, क्लिअरिटी देतो. हं. हं. माझ्याकडे एक जण मुलगी आली होती. तिला कला खूप छान होती अंगामध्ये, हं, हं. हुशार होती. हं. मग मॅडम मला सिम्बायोसिसला ॲडमिशन हवी आहे आणि अच्छा. मला हा कोर्स करायचा आहे. पण मला माझी कला पण जोपासायची आहे. मला तिकडे पण बघायचंय. हं. म्हणजे कुठेतरी हे कन्फ्युजन होतं. बरोबर. हो. जेव्हा तिला हे क्लिअर क्वार्ट्जचं मी ब्रेसलेट दिलंय घालायला, हं, हं. त्यानंतर ती पूर्णपणे क्लिअर झाली. तिचं ॲडमिशन ज्या कॉलेजला हवं होतं ते झालं. प्लस क्लास करून ती दुसरी तिची कलाही जोपासते आहे. अरे वाह! म्हणजे कुठेतरी जेव्हा तुझं माइंड कन्फ्यूज होतं ना, तुला क्लिअरिटी देण्याचं काम तुला क्लिअर क्वार्ट्ज करतो. खूप छान. क्लिअर क्वार्ट्ज सगळ्यात मेन क्रिस्टल मानला जातो. बरं. तुझा शारीरिक कुठलं दुखणं जर दूर करायचं असेल ना, हं, हं. तर दुसऱ्या जे दुखणं आहे त्याच्याबरोबर क्लिअर क्वार्ट्ज हा कंपल्सरी द्यावाच लागतो. कारण ते दुखणं मला आधी क्लिअर करायचंय. कुठल्या हं. भागाचं आहे त्यानुसार दुसरा क्रिस्टल तुला दिला जातो. अच्छा. ठीक आहे. मग हं. अशा पद्धतीनं क्लिअर क्वार्ट्ज आणि ते कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा तुम्ही घेता, हं, हं. त्यानंतर तुम्हाला आजार जो असतो त्याचं प्रमाण पूर्णपणे कमी होतं. आता मार्केटमध्ये बऱ्याचशा क्रिस्टलच्या व्हरायटीज अवेलेबल आहेत. करेक्ट. तर मग खरा क्रिस्टल कोणता आणि खोटा क्रिस्टल कोणता हे आपण कसे ओळखावे? हे आम्हाला सांगा. मुळात तुला सांगू का प्रिया? हं, हं. क्रिस्टल तुला चूज करतो. हां. अच्छा. हां. तू त्याच्याकडे अट्रॅक्ट होतेस. हं. ठीक आहे. मला हा क्रिस्टल आवडलाय आणि कुठलाही क्रिस्टल जेव्हा तू हातात घेते ना, हं, तो हं. तुला थंड लागतो. हो का? ही खऱ्या क्रिस्टलची
म्हणतो ना आपण पोचपावती आहे. अच्छा. हो, की खरा क्रिस्टल जो आहे तो तुला थंड नॅचरल फॉर्म आहे ना, तो थंडच लागला पाहिजे. हां, आजकाल मार्केटमध्ये काय झालंय ना, सिंथेटिक बेसमध्ये पण केले जातात. हो, सिंथेटिक असतात, प्लास्टिकमध्ये, फायबरमध्ये इतके वेगळे-वेगळे प्रकार आलेत ना, हो. तुला खरा कुठला आणि खोटा कुठला कळणारच नाही. बरोबर हां, आहे. मग हे जे आहे ना, तुला हातात घेतल्यानंतर थंड वाटतो आणि हं. तो अट्रॅक्ट करतो तुला. ठीक अच्छा. आहे. हे बघताच क्षणी कळतं, की हो, हे खरे आहेत. बरोबर हं. आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सुद्धा क्रिस्टल्स जेव्हा पर्चेस करतो किंवा देतो, त्यावेळेस मी स्वतः प्रत्येक क्रिस्टल डाउज करून घेते. ओके. हां, म्हणजे सगळ्यात महत्वाचं, की मी पण कुणाला जे देते आहे, त्यांना त्याचा फायदा होणं खूप गरजेचं आहे. म्हणून ते डाउज करून तो रिअल आहे आणि मी म्हटलं तसं आजकाल एवढ्या अनुभवानी मला हं, क्रिस्टल बघितल्या क्षणी कळतो, की हा हं. रिअल आहे. बरोबर. हं, म्हणजे एखाद्या कडून क्रिस्टल घेणं हं. कधीही चांगलं. केव्हाही. हं. बरोबर. ज्याचा ह्या क्षेत्रामध्ये अभ्यास आहे, हं, हं. त्याच्याकडनं निश्चित तुम्ही क्रिस्टल घेऊ शकता. हां, पण आजकाल कसं बघते का तू Amazonला मिळतात, मार्केटमध्ये मिळतात. बरोबर. असे क्रिस्टल कधीच खरंच घेऊ नका. हं, कारण तो तुम्हाला लाभतोय का? हं, हे हं, पाहणं खूप गरजेचं आहे. जसं मी तुला आत्ता म्हटलं, की हं, तो क्रिस्टल तुला लाभतोय का? हे हं. आपण डाउज करून करतो. हो, त्यानुसार तुला तो क्रिस्टल लाभणार असेल, तरच तो क्रिस्टल तुला देतो. बरोबर. असं आहे. समजा एखाद्याने चुकीचा क्रिस्टल घातला, हं. तर त्याचा काही साइड इफेक्ट त्याला होतो का? अ, हे बघ, तू कुठल्या कारणासाठी घातलाय, साइड हं. इफेक्ट काही होणार नाही. पण अच्छा. तुझं जे मेन उद्दिष्ट आहे, ते हं. कंप्लीट होणार नाही. म्हणजे ते साध्य होणार नाही. नाही होणार. ओके. हं. तर मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणता क्रिस्टल वापरावा? आत्मविश्वास वाढवण्यासाठी कुठला ग्रह काम करतो? हं, मंगळ. मग हं, कार्नेलियन तुला अतिशय बेस्ट राहतो. हे जे ब्रेसलेट आहे कार्नेलियनचं, हं, हे जर तू परिधान केलंस, आत्मविश्वास खूप छान वाढतो. बऱ्याच ठिकाणी बघ, बोलताना सुद्धा लोकं कसं बोलू, काय बोलू, भीती वाटते हां. हो. हे तुला डेअरिंग देणार आहे. हं, ठीक आहे. म्हणजे काय आत्मविश्वास तुझा वाढवणार आहे, राइट? हं, मग हे कार्नेलियन तुला तितकंच इफेक्टिव्ह राहतं. दुसरी गोष्ट, गायनॅक प्रॉब्लेम जे आहेत, हं, हं, बीपीचे प्रॉब्लेम जे आहेत, ब्लड रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम तुझे असू देत, हं, हं, हे कार्नेलियन जे क्रिस्टल आहे, रेड जॅस्पर आणि कार्नेलियन हे हं, तुला निश्चित मदत करतं. तुझा तो त्रास कमी होणं हं, आणि हं. तुझं कॉन्फिडन्स लेव्हल वाढवणं. अच्छा. मग मॅडम हे हार्ट चक्राशी रिलेटेड आहे का? नाही. हे ओके. रूट चक्राशी रिलेटेड आहे. ओके. हं, हं, हं. गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेमवरती हं. कोणते क्रिस्टल वापरावे? गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुला हा कार्नेलियन अतिशय बेस्ट राहतो. यामुळे तुझं कुठलाही प्रॉब्लेम असू दे गायनॅक हं. रिलेटेड, तो क्लिअर होणार आहे. ब्लड प्रेशर तुझं नॉर्मलला येणार आहे. इतका कार्नेलियन तुला हेल्पफुल राहतो. अरे वाह! हं, आता बऱ्याच महिलांना थायरॉइडचा देखील प्रॉब्लेम असतो. हं. तर त्यासाठी कोणते क्रिस्टल वापरावे? ग्रीन अव्हेंच्युरियन हा तुझ्या थ्रोट चक्रावरती काम करतो. ठीक अच्छा. आहे. हं, तुझं थ्रोट चक्र डिस्टर्ब आहे म्हणून तुला थायरॉइड आहे. हं. ठीक आहे. मग हा तुझं ते क्लिअर करण्यासाठी निश्चित मदत करतो. हं. ओके. त्यानंतर तुला काही बोलण्यामध्ये वैगुण्य बघ, काही लोकांना अडखळत बोलायला त्रास, अडखळत बोलतात. ठीक आहे. हं. काही लोकांना बोलताना सुद्धा पटकन मी कसं बोलू, काय बोलू ह्याही गोष्टी होतात. ठीक आहे. हो. एक उदाहरण देते तुला. माझ्याकडे एक जण आले होते. त्यांची एक छोटी नात होती. हं, हं. तर ती 2.5-3 वर्षाची झाली तरी ती काही अजून बोलत नव्हती. अच्छा. हां, सगळ्या चेकअप झाले, सगळं नॉर्मल होतं. डॉक्टरांना त्यांनी विचारलं, की "बोलेल ना ती?" तर डॉक्टर म्हणले, "बोलेल, पण हं. ती कधी बोलेल सांगता येत नाही." बापरे! त्यावेळेस ते माझ्याकडे आले होते. मी त्यांना हे 2 क्रिस्टल आणि क्लिअर क्वार्ट्ज हं, हं. हे जेव्हा दिलं, तिला पाणी पिण्यासाठी दिलं. त्यानंतर ती इतकी छान बोलायला लागली. आठवड्याभरात हं, हं. ती मुलगी इतकी बोलायला लागली. त्यांचा मला फोन, की "मॅडम जरा तिच्याशीच बोला." एवढा किती इफेक्ट छान. छान आला ह्या हो ना. क्रिस्टल्सचा. हां, फक्त काय आहे सांगू का प्रिया? हे क्रिस्टल्स चार्ज करणं आणि हं, हं. तुला तसे मी करून देणं हे हं, खूप हं. गरजेचं आहे. सिद्ध करून दे. मग तुम्ही यूज करा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो. बरोबर. आता जर समजा 7 चक्रामधील हं. 2 पेक्षा जास्त चक्र जर ॲक्टिव्हेट नसतील, ब्लॉक असतील, तर अशा वेळी आपण कोणते क्रिस्टल वापरावे जेणेकरून ते ॲक्टिव्हेट होण्यासाठी मदत होईल? बरोबर. हे बघ 7 चक्रास ॲक्टिव्हेशनसाठी तुला 7 चक्रासच क्रिस्टल ब्रेसलेट आहे. ठीक अच्छा. आहे. मग हे वेगळ्या-वेगळ्या शेपमध्ये, वेगळ्या-वेगळ्या आकारामध्ये येतं. हं, हं. हे सुद्धा तू सिद्ध करून जर तुझ्या हातामध्ये घातलं, हं, हं. तर निश्चित तुझे 7 चक्रास ॲक्टिव्हेट होतात. बरं. यासाठी 7 चक्रासमध्ये सुद्धा तुझं कुठलं ॲक्टिव्ह नाहीये, हं. कुठल्या चक्राला प्रॉब्लेम आहे,
यासाठी मी डाऊज करून ते आधी बघते, की हं. कुठलं चक्र तुझं डिस्टर्ब आहे. बरोबर. त्यानुसार मग सजेस्ट केलं जातं 7 चक्रास. हं. ठीक आहे. जर 2 पेक्षा जास्त हं, हं. तुझे चक्रास डिस्टर्ब असतील, तर 7 चक्रास आपण निश्चित देत असतो. बरोबर. आता 7:30च्या काळामध्ये लोकांना भरपूर त्रास होतात. तर हा त्रास कमी करण्यासाठी आपण कोणते क्रिस्टल्स वापरावे? 7:30साठी शनी जेव्हा 7:30 लागते, हं, हं. त्यावेळेस तुला अमेथिस्ट हं. हे मी क्रिस्टल देत असते. याने निश्चित तुला फायदा होतो. अडलेली कामं तुझी निश्चित मार्गी लागतात. अच्छा. मुळात तुला प्रिया सांगू का, शनी 7:30 त्रास ॲज सच होत नाही. हं, हं. तुमचे जे काही मागचे कर्म असतात किंवा काय, ते तुम्हाला शनी न्याय देतो, शिकवतो. हं, हं. 7:30 बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, लक्षात घे. अच्छा. मग काय होतं ना, त्यावेळेस आपण मेंटली वीक होतो म्हणून लोकांना असं वाटतं, "अरे, 7:30 लागली, वाईट." 7:30 अजिबात वाईट नसते. हं, हं. मी म्हणेन 7:30 आपण नवीन शिकतो. असे माझ्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत, ज्यांनी 7:30 बिझनेस सुरू केलाय आणि हं. तो टोकाला गेलाय. अरे वाह! अगदी हं, हं. उंच शिखरावर गेलेला आहे. अच्छा. हं. म्हणजे 7:30चा ॲज सच काही त्रास होत त्रास नाही. काही नाही. हे बघ काय झालंय आजकाल ना, खूप बाऊ झालाय, की हं. शनीमुळे त्रास अरे बापरे! शनी. नाही, ठीक आहे. डिले होतो तुमच्या कामाला, पण हं, हं. त्यातनं तुम्ही शिकता. हं. तो तुम्हाला काहीतरी शिकवतो, हे लक्षात घे. हं. शेवटी न्यायाचा देवता म्हणजे एक्झॅक्टली. शनिदेव. आणि तुझ्यावर ते अन्याय नाही होऊ देणार. हं. निश्चित. काहीतरी आपल्याला शिकवूनच जाणार. हो, हो, हो. बरोबर. फक्त ते सहन करण्यासाठी म्हणून आपण क्रिस्टल वापरावे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आपल्या कार्यामध्ये नाव मिळवायचे असेल, प्रसिद्धी मिळवायची असेल, तर असा कोणता क्रिस्टल आहे जो आपण वापरावा? आपल्याला आपलं नाव करायचं आहे, बरोबर? हं, मग ते हं. कोण देणार आहे तुला? हं. रवी. अच्छा. हां, मग त्याच्यासाठी कुठला स्टोन येतो? तर सनस्टोन. हं, हं. हं. सनस्टोन तुला प्रसिद्धी देणार आहे, तुझं नाव करणार आहे. हं. ओके. हां. पण प्रिया तुला अजून एक सांगू का? हे हं, हं. क्रिस्टल आपण यूज करतोय, ठीक आहे. सगळ्यांना मेहनत करायची आहे. हो. सगळ्यांना पुढे जाण्यासाठी त्याच चिकाटीने काम करायचंय. हे तुला सक्सेस देणार आहेत. हं, हं. लक्षात घे. तू म्हणशील मी घरी बसले, माझं नाव नाही होणार. बरोबर. आणि जर समजा पॉलिटिक्समध्ये आपल्याला करियर करायचं असेल, त्यामध्ये आपल्याला नाव मिळवायचं असेल, तर सनस्टोन उपयोगी पडतो का? निश्चित प्रिया, तुझं नाव करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टोन जो आहे, हं. हा राजा आहे, हं, लक्षात हं. घे. आणि राजासारखंच वर्क करणार आहे. पॉलिटिक्समध्ये तुला त्याच शिखरावरती पोहोचायचंय, राइट? हो. त्यामुळे तुला हा निश्चित त्यासाठी मदत करणार आणि पॉलिटिकल तुझं करियर पण खूप छान करणार आहे. हं. सनस्टोन जो आहे, हा तुझ्या बोन्सवर पण परिणाम करतो. अच्छा. हं. हं. तुझे बोन आता मी बऱ्याचदा पाहिलंय पत्रिकांमध्ये अ, रवी जर बिघडला असेल ना, तर तुमचे बोन्स वीक असतात. हं. ठीक आहे. मग लगेच अंग दुखणं किंवा पडलं जरा जरी काय झालं, की क्रॅक होणं, हं. हेअरलाईन क्रॅक येणं, ठीक आहे. हो. हे असे प्रॉब्लेम्स बऱ्याचदा मी बघते आहे. ठीक आहे. हं. तुझी हाडं वीक आहेत, बरोबर. हं. मग ती हाडं बळकट करण्यासाठी काम सनस्टोन करणार आहे. अच्छा. ठीक आहे. आता हे सगळे जे आपण स्टोन यूज करतोय, हं. बरोबर. मगाशी आपण कार्नेलियन बद्दल बोललो, ग्रीन अव्हेंच्युरियन बद्दल बोललो, आता सनस्टोन बद्दल बोलले, बरोबर. हो. याबरोबर तुला नात्यांचं सुद्धा भान ठेवायचं बरं का. हं, हं. हं. जेव्हा सनस्टोन तू वापरते आहे, हं, हं. यामध्ये तुला तुझ्या वडिलांना दुखवून चालणार नाही. अच्छा. म्हणजे मी सनस्टोन घातलाय, मी माझं पॉलिटिकल करियर करते, मी वडिलांना कसंही बोलते. मी आजकाल बघते, हं, हं. मुलं वडिलांना कसेही बोलतात. ठीक आहे. हो. पण मग हेही योग्य नाहीये. त्यांचा आदर करणं, त्यांना मान देणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुला सनस्टोन जर यूज करणार आहेस किंवा एरवी सुद्धा हं. त्यांचा आशीर्वाद तुला मिळाला, तर तू हं. खूप छान प्रोग्रेस करणार आहेस. ठीक आहे. त्यामुळे सनस्टोन वापरत असताना वडिलांचाही आदर तितकाच ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा कार्नेलियन तुम्ही वापरता आहात, हं, हं. तुम्ही तुझ्या भावाला न दुखवणं हं. हेही तितकंच महत्वाचं आहे. कुठेतरी भावाला जर दुखावलं गेलं, तर क्रिस्टल थोडं काम करणं म्हणतो ना आपण कमी होत जातं. हं, हं. लक्षात घे, हं. प्रत्येक क्रिस्टल तुझ्या नात्यांवर पण तेवढाच परिणाम करणार आहे. अच्छा. ठीक आहे. जेव्हा आपण मगाशी ग्रीन अव्हेंच्युरियन बद्दल बोललो, हो. तू तुझ्या बहिणीला न दुखवता हं, हं. तिला न दुखवता तिच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करणं किंवा तिला खुश ठेवणं, हं. तिला वेडं-वाकडं न बोलता, हं, ह्या हं. सगळ्या गोष्टीची जर तू काळजी घेतलीस ना, तर ग्रीन अव्हेंच्युरियन पण तुला खूप चांगली हेल्प करतो. ग्रीन अव्हेंच्युरियन तुला फक्तच थ्रोट चक्रा करत नाही, तर तुला पैसाही देतो बरं का. अच्छा. हं. हं, हं. इतकं ग्रीन अव्हेंच्युरियनमध्ये ताकद आहे. हं, हं, हं. हां. त्यानंतर मगाशी आपण क्लिअर क्वार्ट्ज बद्दल बोललो. ठीक हं. आहे. मून स्टोन बद्दल. मून स्टोन, क्लिअर क्वार्ट्ज हे जे आहेत ना, हे आईला न दुखवणं. बरोबर. ठीक आहे. आईला न दुखवता जर तुम्ही तुमची कामं केली, म्हणजे बघ हां, ही नात्यांमध्ये तुला कोणालाही न दुखावता हं, जर हं. तू तुझं वर्क व्यवस्थित करत असशील, तुझा हात कोणीच धरू शकणार नाही एवढी तू पुढे जाशील. बरोबर आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर पैसा कमवायचा असेल, पैशाच्या जर समस्या असतील,
आणि त्या आपल्याला जर दूर करायच्या असतील तर कोणते क्रिस्टल्स आपण वापरावे? हे बघ, पैशाच्या समस्यांसाठी तुला पायराइट हा अतिशय काम देतो आणि खूप छान क्रिस्टल आहे. खूप अट्रॅक्टिव्ह क्रिस्टल आहे. हो, ठीक आहे. बरोबर. ह्याने निश्चित खूप लोकांना अनुभव आहे. तुमचं इन्कम सोर्स वाढलेला आहे. हां. फक्त मी म्हटलं तसं क्रिस्टल ओरिजिनल असावा, तुला लाभतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुझे अडकलेले पैसे सुद्धा तुला हे मिळवून देतात. अच्छा. इतकी पायराइटमध्ये ताकद आहे. हम्म. खूप छान वर्क करतो पायराइट. पायराइटचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येतात. हम्म. जसं मी तुला म्हटलं, जिओडमध्ये पायराइट येतो, ब्रेसलेटमध्ये येतो. त्यानंतर हे बघ, हे छोटं बघितलंस का तू, हे कासव? हो, खूप हां, छान आहे. हां. हे सुद्धा तुम्ही देवघरात ठेवलत किंवा हे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवलत, तर निश्चित तुम्हाला, कारण हे पैसा हवा आहे ना आपल्याला. बरोबर. हे तुमचा लक्ष्मी अट्रॅक्ट करतो म्हणतो ना आपण, हा तो स्टोन आहे आणि निश्चित तुम्हाला याचा तो फायदा होतो. अच्छा. तर मग घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, आपल्यावरील नजरबाधा घालवण्यासाठी आपण कोणते क्रिस्टल्स वापरावे? हे बघ, घरासाठी ना आपण बऱ्याचदा हे देतो, घराच्या अच्छा. बाहेर तुम्ही लावा सेलेनाइट आणि ब्लॅक टूर्मलिन. सेलेनाइट तुझ्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज खेचून घेतो आणि ब्लॅक टूर्मलिन तुझं संरक्षण करतो. म्हणून हे हे जर तुम्ही घराच्या बाहेर लावलं, त्याने निश्चित तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या वास्तूत प्रवेश होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर अमॅथिस्ट येतो. अमॅथिस्टचा असा जिओड हा सुद्धा निगेटिव्ह एनर्जी खेचतो बरं का. अच्छा. म्हणून हा जर तुम्ही घरात नुसता ठेवलात तरी सुद्धा तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी खेचण्याचं काम हा अमॅथिस्ट करत असतो. ॲझुराईट हा सुद्धा इतका नॅचरल आणि इतका सुंदर स्टोन आहे ना, म्हणजे ह्याच्या अगदी प्रेमात पडावं इतका छान स्टोन आहे. हो ना. हा सुद्धा तुम्ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी घरामध्ये ठेवू शकता. आता बऱ्याचदा कसं होतं की मुळात आलेलीच आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण ब्लॅक टूर्मलिन आणि मगाशी मी म्हटलं तसं क्लिअर स्टोन ह्याचं पाणी पिण्यासाठी देतो, की जेणेकरून ठीक आहे, आली आहे, तुम्ही पाणी प्या आणि या सगळ्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी निश्चित तुम्हाला याचा मदत होते. त्यानंतर आपण ब्रेसलेट फॉर्ममध्ये वेअर करण्यासाठी देतो. लक्षात घे, घरामध्ये तुझं संरक्षण झालंय, राईट. घराच्या बाहेर जातेस, बरोबर. मग अशा वेळेस वाईट नजर, वाईट शक्ती याच्यासाठी तुला हे तिन्हीपैकी कुठलंही तू ब्रेसलेट यूज करू शकते. हे रुद्राक्ष आणि क्लिअर स्टोन आहे. रुद्राक्षाचं तुला सांगायची गरज नाही, किती पॉवरफुल आहे. ठीक आहे. हे ब्लॅक टूर्मलिन, नुसतं ब्लॅक टूर्मलिन. ठीक आहे. आणि हे आहे ते ट्रिपल प्रोटेक्शन. याच्यामध्ये तुला हेमेटाइट येतो, टायगर जाय येतो आणि ब्लॅक टर्मलिन येतो. हे तिन्ही ब्रेसलेट कुठलेही तुम्ही, परत मगाशी मी बोलले तसं, कुठलं तुला लागतंय त्यानुसार मी तुला सजेस्ट करते आणि त्यानुसार तुला घालायला देत असते. त्यामुळे ह्यापैकी निगेटिव्ह एनर्जी पासून तुमचं संरक्षण निश्चितच होणार आहे. कुठलंही ब्रेसलेट तुम्ही यूज केलं तरी चालू शकतं. अच्छा. प्रत्येक आईची कंप्लेंट असते की माझा मुलगा अभ्यासच करत नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशनच नसतं अभ्यासामध्ये. तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी कोणते क्रिस्टल्स त्यांनी वापरावे? कॉन्सन्ट्रेशनसाठी ना प्रिया, हे बघ, लॅपिस लजुली म्हणून हा क्रिस्टल येतो. हा क्रिस्टल तुम्ही मुलांच्या डोक्याच्या उशीच्या खाली तुम्ही ठेवू शकता. या क्रिस्टलचं पाणी तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकता. या क्रिस्टलचं तुम्ही त्यांना ब्रेसलेट वेअर करायला देऊ शकता किंवा या क्रिस्टलचे तुम्हाला पेंडंट स्वरूपात येतात, हेही तुम्ही धारण करू शकता. ठीक आहे. यामुळे मुलाचं जे कॉन्सन्ट्रेशन बिघडलेलं आहे ते निश्चितपणे होतं. त्यानंतर अमॅथिस्ट हे सुद्धा कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप चांगलं वर्क करतं. अमॅथिस्ट जरी धारण केला तरी सुद्धा मुलांना अभ्यासामध्ये अमॅथिस्टमुळे निश्चित सक्सेस येणार आहे. अच्छा. काही लोक सतत नशिबाला दोष देत असतात की बाबा माझं नशीबच चांगलं नाहीये, माझं नशीबच फुटका आहे. तर अशा लोकांसाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच क्रिस्टलनी आपण आपलं नशीब बदलू शकतो का? तुझं नशीब बदलणं, तुझं नशीब चांगलं होणं यासाठी हा फिरोजा निश्चित तुला मदत करतो प्रिया आणि तुला खूप छान उच्च लेवलपर्यंत जाऊन पोहोचवतो. फिरोजा तू बघितलं, सेलिब्रिटी पण आजकाल वेअर करतात. सलमान खान अजूनही फिरोजा हातातनं काढत नाही. आजकाल पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप लोक फिरोजा वेअर करताना तुला दिसतात. याचं कामच हे आहे ना की तुझे जे काही ब्लॉक झाले, तुला पुढे जाण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यातनं तुला पुढे नेणं आणि तुला योग्य दिशा दाखवून तुला अशी दिशा मिळते ना की त्यात तू बॅकफुटला येऊ शकत नाही. तुला त्यातनं सक्सेसच मिळत जातो. इतका फिरोजा तुला खूप छान वर्क करताना दिसतो. म्हणजे मिळतानाच आपल्याला चांगल्या संधी मिळतात. एक्झॅक्टली. बरोबर. तुला सॅटिस्फॅक्शन, वर्क सॅटिस्फॅक्शन ही खूप छान प्रकारे फिरोजा देतो. अरे वा, खूप छान. बऱ्याचदा लहान मुलांना नजर लागते, तर त्यासाठी कोणते क्रिस्टल वापरावे?
लहान मुलांना जी नजर लागते ना प्रिया, त्यासाठी हे बघ, ते छोटे असतात बरोबर. त्यांना ना हे ब्लॅक हकीक हं, आपले हं. येतात. हं. हे जर तुम्ही चांदीमध्ये घालून त्यांना गळ्यात दिले घालायला, तर कुठल्याही नजरबाधेपासून त्यांचं संरक्षण निश्चित होतं. ब्लॅक टर्मलिनचे सुद्धा असे छोटे स्टोन्स येतात, हं, जे हं. तुम्ही गळ्यात निश्चित वेअर करू शकता त्यांच्या. अच्छा, म्हणजे पेंडंट स्वरूपात घालायचं. पेंडंट स्वरूपात घालावं, काळ्या धाग्यामध्ये घालावं. बरं. हं. हं, हं. चालेल. सुलेमानी हकीक असं याला म्हणतात. अच्छा. हं. आता आपण बऱ्याचदा एखादं काम घेतो, पण त्यात आपलं सातत्य राहत नाही. हं, म्हणजेच आपण एखादं काम पूर्णत्वाला नेत नाही. हं. तर सातत्य टिकून राहण्यासाठी आपण कोणते क्रिस्टल वापरणे योग्य आहे? सातत्य तुझं टिकून राहण्यासाठी तुला हेमॅटाइट हं. खूप छान मदत करतो. हे जर तू वेअर केलं, हं, हं. कुठलंही काम तू अर्धवट ठेवणार नाहीस. बरं. हं. हं. नक्की याचा तुला तेवढा फायदा होतो. बऱ्याचदा बघ जिम उल्हासाने लावतात अगदी. हां, मी तर खूपदा पाहिलंय जिम लावायची. हां, वर्षातनं फक्त 1च महिना जिमला जायचं, बाकी सुट्ट्या. बरोबर आहे. बरोबर ना? हो. असं मेंबरशिप घेतात, पण मग काहीतरी म्हणतो ना कंटाळा येणं. हं, हं. तुझा कंटाळा सुद्धा कमी करतं बरं का हेमॅटाइट. अच्छा, म्हणजे आळस आळस. आळस काढण्याचं काम सुद्धा हेमॅटाइट करतो. हं. हां, अरे वाह! इतकी ह्याच्यामध्ये ताकद आहे. आणि हं, हं. दुसरी गोष्ट कुठलीही बघ आता अभ्यासाला सुद्धा मुलं बसतात, ठीक आहे. मग हेमॅटाइटचा जिओड जर तुम्ही बाजूला ठेवलात, त्यांची पण कन्सिस्टन्सी महत्वाची आहे ना. हो. बसणं एका जागी हं, करणं, हं, हं. बरोबर? त्यासाठी हेमॅटाइट त्यासाठी पण त्यांना मदत छान करणार आहे. हं. हां, त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये टिकणं हे हं. तितकंच महत्वाचं आहे. हे निश्चित तुला मदत करतं. हं, हं. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी पॉलिटिक्स होते, टीम युनियन होतात. तर ह्यासाठी कोणते क्रिस्टल वापरावे? कामाच्या ठिकाणी हा बऱ्याच अनुभव मी बघितला आहे, हं, हं. की खूप लोकांना येतो आहे. ठीक हं. आहे. आता हे जे क्रिस्टल्स आहेत, हे फॅमिली क्रिस्टल आहेत. ओके. कुठल्याही बिझनेसच्या मालकाला हं, हं. त्याचा बिझनेस जर पुढे न्यायचा असेल, हं. तर सगळ्या वर्कर्सना, त्यांच्या हाताखालच्या लोकांना बरोबर घेऊनच पुढे जायला लागतं. हो. राइट? त्यामुळे हे फॅमिली क्रिस्टल आहे. हं. हे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलं, तर हे पार्टच होत नाही किंवा अच्छा. आपण म्हणतो ना, एकजूट राहणं, हं, हं. एकत्र राहणं, यासाठी हे निश्चित तुला मदत करतं. आणि ज्यावेळेस जर खूप म्हणतो ना, खूपच गैरसमज झाले असतील हं, किंवा हं. एकमेकांपासून अ, वेगळं होणं वगैरे इथपर्यंत वाद झाले असतील, हं, हं. तर मग अशा वेळेस एमेथिस्ट पण ठेवावा, प्लस क्लिअर क्वार्ट्जचा पण तुम्ही फॅमिली क्रिस्टल ठेवावा. म्हणजे क्लॅरिटीला त्यांना मदत होते. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी. कसं आहे बघ, एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली एखाद्या व्यक्तीची, की तो युनियन बनवतो हं. आणि मग तो बाकीच्या लोकांना खेचून घेतो. म्हणजे काय झालं, त्यांचे सगळ्यांचे मेंटल डिस्टर्ब केलेले असतात त्या व्यक्तीने. हो. बरोबर? मग त्यांना त्यांची क्लॅरिटी मिळणं हे खूप महत्वाचं आहे. हं. म्हणून फॅमिली क्लिअर कॉर्ड्स तो ठेवावा, प्लस हा एमेथिस्ट ठेवावा. म्हणजे मालकाला सुद्धा उत्तर देण्याची आणि त्यांना धरून ठेवण्याची हं, हं. ताकद हे क्रिस्टल्स देतात. अरे वाह! म्हणून हे फॅमिली क्रिस्टल्स आहेत. हं, हं. ठीक आहे. आता आपण ऑफिस संदर्भात बोललो. हेच घरात पण आजकाल चाललंय. हं. हो. 4 जण जरी घरात राहत असतील ना, चौघांची 4 दिशेला तोंड असतात. एकमतं होत नाहीत. तुमच्या कामानुसार तुमच्या मी आता मगाशी म्हटलं तसं, की तुमच्या गरजेनुसार हे क्रिस्टल्स दिले जातात. हं, हं. आता हे काय तुमचं नातं आहे, बरोबर? हो. मग यासाठी रोज क्वार्ट्स आणि क्लिअर क्वार्ट्स हे जरी तुम्ही घरात ठेवलेत, तरी तुमची सगळी एकत्र नाती बांधली जाणार आहेत. ठीक आहे. नात्यामध्ये एकोपा येणार. गैरसमज करेक्ट. एकोपा येणार आहे. हं. ठीक आहे. त्यानंतर शिक्षण संस्था आहेत. शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा पॉलिटिक्स होताना आपल्याला दिसतं. अच्छा. मग अशा वेळेस एमेथिस्टचं जिओड आणि प्लस हा सिट्रीनचा जिओड हं, हं. हा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बरं. हं. शिक्षण संस्था म्हणजे काय? गुरु, ज्ञान हं. देण्याचं काम करतात, हं. बरोबर? हो. मग यासाठी एमेथिस्ट आणि गुरुचा सिट्रीन हे जर फॅमिली क्रिस्टल तुम्ही ठेवले, शिक्षक एकत्र राहणं, प्रिन्सिपल व्यवस्थित राहणं, या सगळ्याच गोष्टी तुमच्या अगदी छान साध्य होतात. आता आई होण्यासाठी महिलांना बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येतात किंवा काहीतरी अडथळे येत असतात. तर त्यासाठी कोणतं क्रिस्टल वापरावं? हे बघ, आई होण्यासाठी तुला सर्वात जास्त मदत करणार आहे मूनस्टोन. हं. ठीक आहे. आई, चंद्र माता कारक आहे ना, हं, मग हं. मूनस्टोन तुला तेवढाच मदत करणार आहे. हे जर ब्रेसलेट वेअर केलं, तर आई होण्यासाठी जर काही अडचणी येत असतील, तर त्याप्रमाणे तुम्हाला याची मदत होते आणि कुठेतरी योग्य मार्ग मिळून ते प्रोसेस पुढे व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. हं. आणि निश्चित ह्याचा तेवढाच बेनिफिट होतो. बघ, आजकालच्या युगात काय चाललंय, मी बघतेय ना, खूप लहान वयात मुलींना पी-सी-ओ-डी हो. ह्या गोष्टी डिटेक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे. बरोबर. मग ह्या गोष्टींना पुढे इर्रेग्युलर पिरियड्स हं. यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम्स नंतर बाळ होण्यासाठी होतात. त्यासाठी मगाशी मी बोलले तसं कार्नेलियन हं. आणि रेड जॅस्पर हं, हं.
कार्नेलियन आणि रेड जॅस्पर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही याबरोबर घेतल्या, हं. तर पी-सी-ओ-डी सुद्धा तुमचं बऱ्यापैकी कमी होऊन जातं हं, हं. आणि जे काही पिरियड्समध्ये प्रॉब्लेम्स असतील, हे सुद्धा तुमचे क्लिअर होतात आणि आई होण्यासाठी जे अडचणी येतात, ह्याने निश्चित तुम्हाला मदत होते. माझ्याकडे ना प्रिया, हं, हं. एक जण आल्या होत्या, 10 वर्ष झाले होते लग्नाला अरे! आणि बाळ होण्यासाठी अडचणी. मग त्यांना मी विचारलं, "तुमचे रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहे?" सगळे नॉर्मल रिपोर्ट होते दोघांचे सुद्धा, हं, हं. पण यामध्ये अडचणी येत होत्या. हं, मग थोडा त्यांना पी-सी-ओ-डी डिटेक्ट झाला होता. हं. त्यामुळे त्यांना ते कन्सीव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम येत होते. मग ज्यावेळेस आम्ही त्यांना हे कॉम्बिनेशन दिलं करून, हं. त्यानंतर त्यांना 10 वर्षानंतर बाळ झालेलं आहे अरे आणि वाह! आज ते हॅपी आहेत. खूप छान. हेच आपल्याला हवं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते जुळं झालेलं. हं. हां, त्यांच्याकडे बाळ जुळे झाले आणि खूप छान म्हणजे म्हणतो ना, आपण मागतो 1 आणि देव देतो 2 2. अशी गोष्ट या बाबतीत घडलेली आहे हं, आणि हं. खूप हॅपी आहेत आणि मीही खूप हॅपी आहे. हो ना. हं. एक बिल्डर आहेत, मोठे नामवंत बिल्डर आहेत. मी नाव आता कोणाचं सांगत नाही. हं. पण ते माझ्याकडे आले होते आणि त्यांचे खूप पैसे बाहेर अडकले होते. हं. आणि मोठे व्यवहार त्यांचे होता थांबले होते. हं, हं. तर थोडं फ्रस्ट्रेट होते आणि मॅडम माझं मेन पैशाचंच काम आहे. हो. तर माझं ते होणं खूप गरजेचं आहे. मग त्यावेळेस त्यांना मी हे पायराइटचं जिओड आणि हे ब्रेसलेट त्यांना घालण्यासाठी दिलं होतं. हं, हं. त्यांचं विदिन 6 महिन्यामध्ये सगळी कामं मार्गी लागून त्यांचे अडकलेले पैसे सुद्धा रिकव्हर झाले होते. अरे वाह! म्हणतो ना, परत हे ब्लॉकेजेस होते बघ, हं. हे सुद्धा क्लिअर झाले. पैशाचेच ब्लॉकेजेस हं, होते. हं. हे क्लिअर झाले आणि त्यांना ते आज हॅपी आहेत. आज ते खूप उच्च पदावर आहेत. किती छान. इतका छान ह्या पायराइटचा तुला फायदा होतो. हं. त्यानंतर अजून एक उदाहरण देते. हं, हं. हं. खूप कर्जबाजारी एक व्यक्ती आले होते माझ्याकडे. हां. हां, "मॅडम खूप कर्ज झालंय हं. आणि पैसे आता मी रोज जे काही घरातलं संपलंय ना, ते रोज थोडं-थोडं आणून खातोय. इतकी माझ्यावर वेळ आली आहे." आणि बापरे! एक काळ असा होता, की माझ्याकडे भरभरून होतं हं, हं. आणि माझे बाहेर पैसे अडकलेत. हं. हा एक प्रॉब्लेम होता आणि दुसरी गोष्ट कर्ज खूप झालं होतं. हं, हं. ज्यावेळेस कर्ज होतं ना, त्याला कुठला ग्रह कारणीभूत असतो? तर मंगळ. अच्छा. मग त्यावेळेस मी त्यांना पायराईट हं, हं. आणि कार्नेलियन हं. हे 2 ब्रेसलेट घालण्यासाठी दिले. हे कॉम्बिनेशनमध्ये मी त्यांना करून दिलं. जेव्हा त्यांनी हे धारण केलं, हळू त्यांचं कर्जाचंही प्रमाण कमी होत गेलंय आणि आता ते हॅपी आहेत, की माझं जे काही अडकलं आहे, त्यातनं मी पुढे चाललोय. हो ना. बरोबर ना? हे कुठेतरी ना निश्चित तुला मदत करतो प्रिया. फक्त मी म्हटलं तसं, की तुझी भावना हं. चांगली असावी. हं. आलं लक्षात? बरोबर. आजकाल काय होतंय तुला सांगू का? ईर्ष्येपोटी ना लोकं त्याच्याकडे आलं मग मला पण हवं. हो. मग कसेही आपण म्हणतो ना, की मग त्यांनी घेतलं म्हणून मला. हं. असं नाही ना. हो. त्याला तुम्ही पायराईटचं ब्रेसलेट दिलं मग मला पण द्या. तुझ्याकडे भरभरून आहे, मग तुला हं. गरज नाही. तुला ते टिकण्यासाठी हवंय. हं. हे लक्षात घे. प्रत्येकाचं ठीक आहे, पैसा प्रत्येकालाच हवाय. हो. मग तो टिकायला पण हवाय, राइट? हं. त्यांच्याकडे नाहीच आहे तो मला कुठेतरी सोर्स त्यांना मिळवून देणं, हो. हे हवं होतं, राइट? बरोबर मग आहे. तुझ्याकडे आहे, तो टिकणं महत्वाचं. हं. मग प्रत्येकाच्या नीड्स वेगळ्या-वेगळ्या आहेत. त्यानुसार तुम्ही स्टोन्स जर वेअर केले, तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो. बरोबर. आता समजा एखाद्याला तुम्ही 2-3 ब्रेसलेट सजेस्ट केला, हं. त्याच्या प्रॉब्लेमच्या सोल्युशननुसार. हं. पण त्याला जर एकच ब्रेसलेट घालायचे असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही ते कस्टमाइज करून देता का? हो, निश्चित प्रिया. कारण काय होतं ना, किती घालणार असंही होतं हो ना. बऱ्याचदा. हां, तर मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीनं हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे. हं, हं. ठीक आहे. म्हणजे बघ ह्यात टर्कोइज पण आहे, फिरोजा पण आहे, सनस्टोन पण आहे, एमेथिस्ट पण आहे. अमेथिस्ट पण आहे आणि सिट्रीन पण आहे. करेक्ट. ठीक आहे. हे सगळे जे आता मी मगाशी बोलले तसं हं. मनी तुला अट्रॅक्ट करणं आणि टिकणं हे हं. खूप इम्पोर्टंट आहे. तुझा लक फॅक्टर चांगला होणं. बरोबर. हां, तर हे निश्चित तुला मदत करणार आहे. सेम हे अपॉर्च्युनिटी हं, हं. पैसा, अपॉर्च्युनिटी आणि योग्य मार्गाने येणं, हं, हं. हे खूप महत्वाचं आहे. आणि कन्सिस्टन्सी हो. बऱ्याचदा बघ अर्धवट सोडणं. मग यासाठी मग एकत्र आपण असं कस्टमाइज निश्चित करून देतो. तुमच्या प्रॉब्लेम्सनुसार हे ब्रेसलेट कस्टमाइज पण होऊ शकतात. अरे वाह! तर मग हे क्रिस्टल्स चार्ज कसे करावे? सर्वप्रथम क्रिस्टल हे मी तुलाच सिद्ध करून देत असते. हं, हं. त्यानंतर हे तुम्ही स्वतः सिद्ध करावे लागतात. हं. हे सेलेनाईटची प्लेट येते, हं, ठीक हं. आहे? आणि ही पेन्सिल येते. बरं. याच्यावरती तू तुझं ब्रेसलेट ठेवायचं आहे अशा पद्धतीनं. ओके. सेलेनाईट हे असं क्रिस्टल आहे ना, की याच्यावरती तू काहीही न करता नुसतं ब्रेसलेट ठेवलं तरीही तुझं क्रिस्टल चार्ज होतं. हो का? हं. हं. पण तुझी इच्छा जर तू बोलली तर ते अजून दुपटीनं काम करणार आहे. हं. ठीक आहे. म्हणून अशा पद्धतीने जर तू 9 वेळा चार्ज केलं ना हं, हे हं. ब्रेसलेट आणि वेअर केलंस तर अतिशय बेस्ट राहतं.
ठीक अच्छा. आहे. आता प्रत्येक जण सेलेनाईट हे अतिशय नाजूक क्रिस्टल आहे. हं. हे खाली पडलं की फुटणार. ओके. ठीक आहे. हं. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे हँडल करणं जमत नाही. हं. मग त्या लोकांनी कसं चार्ज करायचं क्रिस्टल? हं, हं. तर आपल्या घरात धूप लावतो. हं. ठीक आहे. धूप सुद्धा तुम्ही धूपचा दुवा जरी त्याला दाखवला, हं, हं. तरी सुद्धा क्रिस्टल चार्ज होतो. उदबत्तीचा जरी आपण त्याला धूर म्हणतो ना हं, आपण, हं, हं. ओवाळून जसं देवांना तसं आपण केलं, हो. तरी सुद्धा तुझा क्रिस्टल चार्ज होतो. हं, हं. अजून एक प्रोसेस आहे. पौर्णिमेच्या रात्री हं. चंद्राच्या प्रकाशात जर तू क्रिस्टल्स ठेवले, हं, हं. तर तुझे क्रिस्टल निश्चित चार्ज होतात. आणि समजा जर सनस्टोन आपल्याला चार्ज करायचा असेल तर? सूर्यप्रकाशामध्ये सनस्टोन चार्ज करायचा आहे. बरं. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तू क्रिस्टल ठेवायचा आहे. हं, हं. 12 वाजेपर्यंत सूर्याचं ऊन त्याच्यावरती येतं. हं. त्यानंतर तू वेअर करू शकते. अरे वाह! आपोआप सनस्टोन चार्ज होतो. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडून सिद्ध करून घेतलं, हो. की नंतर आपल्याला थोड्या-थोड्या दिवसांनी आपण ते चार्ज करू शकतो. हो. निश्चित, निश्चित. ओके. आता बऱ्याचदा क्रिस्टल्स आपल्या हातातून फुटतात. हं. तर त्यामुळे अपशकुन होतं का? बऱ्याचदा काय होतं प्रिया, आपण एखादं ब्रेसलेट वेअर केलेलं असतं. हं. आपण स्टोनचं पाणी पीत असतो. ते जागेवर ब्रेक होतात किंवा कलर पूर्णपणे डल होतात. हं, हं. पूर्णपणे जातात. हं. हे नॅचरल फॉर्ममध्ये क्रिस्टल्स असतात. कुठलेही कलर दिलेले नसतात. ठीक हं. आहे. हे क्रिस्टल काय काम करतात? तुझ्यापर्यंत येणारी निगेटिव्हिटी खेचतात. मग तो हं. कुठलाही क्रिस्टल तू घाल. हं. तुझं काय काम आहे? तुझं कशासाठी घेतलंय क्रिस्टल, बरोबर? बरोबर. मग ती निगेटिव्हिटी तुझ्यापर्यंत येत असेल, तर हा क्रिस्टल बाहेर खेचून घेतो अच्छा. त्याच्याकडे. हं, हं. ठीक आहे. मग अशा वेळेस क्रिस्टल ब्रेक होऊ शकतो. क्रिस्टलची माळा तुटू शकते. हं, हं. ठीक आहे. जर क्रिस्टल्स चांगले असतील, तर आपण पुन्हा हे ओवून पुन्हा घालू शकतो. बरं. जर जागेवर ब्रेक झाले हं. किंवा फेड अप झाले पूर्णपणे, हं. तर मग तुम्ही हे बदलणं हे केव्हाही बेटर राहतं. कारण याने तुमची बऱ्यापैकी निगेटिव्हिटी हं, हं. खेचलेली असते. हं. बरोबर. म्हणून निगेटिव्हिटी खेचल्यामुळे हं. त्याचा कलर फेड होणं किंवा एक्झॅक्टली. फुटणं फुटणं. हां. या असं अशा होऊ गोष्टी शकतं. होतात. निश्चित, हं, निश्चित. हं. असं होऊ शकतो. हं. मग तू दुसरा घे, पण मोस्टली हे होत नाही. इव्हन तुला सांगू का, फिरोजा सुद्धा असं वर्क करतो. हं. मी खूप लोकांचे पाहिले 7-8 वर्षानंतर फिरोजा पूर्ण व्हाईट. बापरे! हो. हं. कारण निगेटिव्हिटी खेचली. कारण तुला पुढे जायचंय. हं, तू हं. प्रयत्न करतीये. हं. मगाशीच आपण बोललो वाईट शक्ती, वाईट नजरेपासून आपलं संरक्षण होणं हो. तेवढंच गरजेचं आहे. फिरोजाही तितकाच वर्क करतो. हं, हं. हां, मग तो कालांतराने असा झाला, तर मग तो पुन्हा चेंज करायला लागतो. कारण ऑलरेडी त्याचा तुम्ही बेनिफिट घेतलेला असतो. बरोबर आहे. शक्यतो कुणाचा जास्त होत नाही. एखाद्याच व्यक्तीचा होतो. हं, हं. त्याने त्याचं काम केलंय. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. बरोबर. तुमच्या आजूबाजूला किती निगेटिव्ह एनर्जीज आहेत, हं. याच्यावरती डिपेंड करतात तुमचे क्रिस्टल्स कसे वर्क करतात. बरोबर. तर मग क्रिस्टल वापरते वेळी हं. असे काही नियम आहेत का, जे आपण पाळणं गरजेचं आहे? हो प्रिया. हं. क्रिस्टल्स हे कुठलाही क्रिस्टल असो, स्टोन असो, हं. कुणाच्याही अंत्यविधीला जेव्हा तुम्ही जाता, हं. त्यावेळेस हे क्रिस्टल घरी काढून ठेवणं हे खूप महत्वाचं राहतं आणि मग नंतर तुम्ही पुन्हा हे क्लीन्स करून मग तुम्ही हे घालावे. अच्छा. हं. म्हणजे त्या वातावरणामध्ये निगेटिव्हिटी असल्या कारणाने ते घालून जाऊ नये का? नाही, घालून जाऊ नये. बरं. हं. ठीक आहे. तसेच मग झोपतेवेळी देखील क्रिस्टल्स काढून झोपणे गरजेचे आहे का? नॉट नेसेसरी, म्हणजे असं काही नाहीये, की हे बघ, कमीत कमी कोणताही क्रिस्टल 12 तास तुझ्या हातात राहणं गरजेचं आहे. अच्छा. हां, तुला हाताला टोचत असेल किंवा काय, हं, या हं. कारणासाठी तू बाजूला काढून ठेव, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण सकाळी पुन्हा तो धारण करणं गरजेचं आहे. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे, "मॅडम, हं. आम्ही एकदा काढलं की दुसऱ्या दिवशी घालायचंच विसरतो, म्हणून बरोबर. आम्ही काढतच नाही." हो. हां, म्हणून म्हणजे असा कुठलाही नियम नाहीये. हं, हं. तुम्ही क्रिस्टल फक्त 12 तास तुमच्या हातात राहणं गरजेचं आहे. हं. त्याचबरोबर हे जे स्टोन्स मी पाणी पिण्यासाठी तुला म्हटलं हो. देते, तर हे स्टोन सुद्धा 12 तास पाण्यात राहणं हे हं. खूप गरजेचं आहे. 12 तासानंतर तुम्ही वॉटर ते पिऊ शकता. बरोबर. आज आपण भरपूर क्रिस्टलच्या व्हरायटी बघितल्या. ते कसे काम करतात हे देखील बघितले आणि तुम्ही आज आम्हाला इतकी सुंदर माहिती दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद प्रिया. आज तुझ्यासोबत ह्या गप्पा मारून मलाही खूप छान वाटले आणि अशाच पुढच्या गप्पा मारायला मला खूप आवडेल. नक्कीच. अजून बरेचसे व्हिडिओज आम्ही मॅडमसोबत घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल, तर ते लगेच करा. तसेच तुम्हाला मॅडमकडून क्रिस्टल्स घ्यायचे असतील, तर त्या संबंधित कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.